ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರೇ, ವಿಶ್ವ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ತಡೆಗಟ್ಟುವ ದಿನ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ಸುನೀತಾ. ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲಾ ಮಾನಸಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಜಿಲ್ಲಾ ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಕುಟುಂಬ ಕಲ್ಯಾಣ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಕಾರ್ಯಾಲಯ ಕಲಬುರಗಿ ಇವರ ಸಂಯುಕ್ತಾಶ್ರಯದಲ್ಲಿ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 10ರಂದು ವಿಶ್ವ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ತಡೆಗಟ್ಟುವ ದಿನವನ್ನು ಭರವಸೆಯ ಸೃಷ್ಟಿಸುವ ದೇಶದೊಂದಿಗೆ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ. ಬನ್ನಿ, ವಿಶ್ವ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ದಿನಾಚರಣೆ ಹಂಗಂದ್ರೆ ಏನು, ಯಾಕೆ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಉತ್ತರ ಕೊಡಲಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಖ್ಯಾತ ವೈದ್ಯರಾದ ಡಾಕ್ಟರ್ ಇರ್ಫಾನ್ ಸರ್ ಹಾಗೂ ಡಾಕ್ಟರ್ ನಿಖಿಲ್ ಸರ್ ಅವರು. ಸರ್, ತಮ್ಮಿಬ್ಬರಿಗೂ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಈ ದಿನದ ಉದ್ದೇಶವನ್ನು, ಯಾಕೆ ಈ ದಿನವನ್ನ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ? सुसाइड प्रिवेंशन डे हम क्यों मनाते हैं, उसका सबसे अहम रीज़न ये है कि जैसा हम लोग टीचर्स डे मनाते हैं, जैसा हम लोग इंडिपेंडेंस डे मनाते हैं, तो उस दिन ख़ास तौर पे हम वो तमाम चीज़ों को याद करते हैं जो उस दिन का इम्पोर्टेंस है. उसी तरीके से सुसाइड एक बहुत अहम और इम्पोर्टेंट जो है मेडिकल एस्पेक्ट है. तो उसके लिए 10 सितंबर एक डेट दी है वर्ल्ड सुसाइड प्रिवेंशन कमेटी ने, जिसको जो है ना हम सुसाइड प्रिवेंशन डे मनाते हैं. ये मनाने का सबसे अहम रीज़न ये है कि पब्लिक को अवेयरनेस होना. किस चीज़ का अवेयरनेस होना कि अगर कोई इंसान उसको ख़ुद को अगर किसी को सुसाइडल थॉट्स आते हैं, या उसके फ्रेंड्स में, उसके फैमिली मेम्बर्स में, या सोसाइटी में कहीं पे भी कोई आदमी ये देखता है कि कोई सुसाइड की बात कर रहा है या सुसाइड अटेम्प्ट कर रहा है, तो ये एक मेंटल इलनेस है और इसके लिए उसको साइकियाट्रिस्ट के पास आना है. और इन पेशेंट्स जो सुसाइड की बात करते हैं या सुसाइड अटेम्प्ट करते हैं, तो वो जो है ना साइकियाट्रिस्ट से एक मरतबा इवैल्यूएशन होना है. तो हमारा रीज़न सुसाइड प्रिवेंशन डे मनाने का 10 सितंबर को ये है कि पब्लिक में इसके बारे में अवेयरनेस होना. ಸರ್, ಈಗ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲು ಕಾರಣವೇನು? ನೋಡಿ, ರಿಸರ್ಚ್ ಪ್ರಕಾರ ತುಂಬ ಕಾರಣಗಳನ್ನು ಸ್ಟಡಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಮುಖ್ಯ ಕಾರಣಗಳೇನೆಂದರೆ, ಯಾವುದಾದರೂ ಮಾನಸಿಕ ಕಾಯಿಲೆ ಇರಬಹುದು. ಅದರಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾದ ಖಿನ್ನತೆ, ನಾವು ಡಿಪ್ರೆಷನ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಖಿನ್ನತೆ ಒಂದು ಮುಖ್ಯವಾದ ಕಾರಣ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ಅದು ಬಿಟ್ಟು ತುಂಬ ಒತ್ತಡ ಜೀವನದಲ್ಲಿ, ಸ್ಟ್ರೆಸ್, ತುಂಬ ಸ್ಟ್ರೆಸ್ಸಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಜನ, ಸ್ಟ್ರೆಸ್ಸಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಅದರಿಂದ ಆತ್ಮಹತ್ಯೆಗೆ ಜನ ಬಲಿಯಾಗಬಹುದು. ಅದು ಬಿಟ್ಟು ಫ್ಯಾಮಿಲಿಯಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಅದು ಬಿಟ್ಟು ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಫ್ಯಾಮಿಲಿ ಮೆಂಬರ್ಸ್, ಯಾರಾದರೂ ಕಲೀಗ್ಸ್, ಅವರಿಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ದ ಸೆಲೆಬ್ರಿಟಿ, ಯಾರಾದರೂ ಆ್ಯಕ್ಟರ್, ಆ್ಯಕ್ಟ್ರೆಸಸ್, ಇವೆಲ್ಲ ಸೂಸೈಡ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಿದ್ರು. ಅದರಿಂದ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ಸೂಸೈಡ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋ ಥಾಟ್ಸ್ ಬರಬಹುದು. ಬೇಸಿಕಲಿ ಇದಕ್ಕೆ ಕುಟುಂಬದ ಕಲಹನೂ ಒಂದು ಕಾರಣ ಇರಬಹುದು. ಅದು ಬಿಟ್ರೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮುಂಚೆನೂ ಅವನು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ನಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋದು ತುಂಬಾ ಜಾಸ್ತಿನೇ ಇರಬಹುದು. ಎಸ್, बेसिकली मैम होता क्या है, सुसाइड करने के 3 मेजर फैक्टर्स हमको जो है ना एज ए डॉक्टर देखने को मिलते हैं. एक होता है कि किसी को मेंटल कुछ कंडीशन में जो है ना आदमी सुसाइड करता है. दूसरी कंडीशन ये होती है कि कुछ क्रॉनिक फिजिकल इलनेसेस, जैसा कैंसर हो गया, जहाँ पे ट्रीटमेंट नहीं होता, क्रॉनिक पेन होता है, वहाँ पे भी हम लोग जो है ना सुसाइड अटेम्प्ट या सुसाइड के केसेस देखते हैं. तीसरा हमारा होता है सोशो इकोनॉमिक बैकग्राउंड, फाइनेंशियल प्रॉब्लम, सोशल बर्डन, सोशल इश्यूज़ की वजह से. बट सोसाइटी में जो यूजुअली सुसाइड देखने को मिलता है, सोसाइटी के रीज़न्स क्या हैं बोले तो, कोई आदमी, बच्चा एग्ज़ाम में फ़ेल हो गया इसलिए सुसाइड कर रहा है, किसी को बिज़नेस में लॉस हो गया वो सुसाइड अटेम्प्ट कर रहा है, लव फेलियर हो गया तो सुसाइड अटेम्प्ट कर रहा है. ये वो चीज़ें हैं जो समाज पेशेंट में देखता है. मगर ऐसे डॉक्टर हम क्या देखते हैं बोले तो, कोई आदमी डिप्रेस्ड है तो जितने, अगर समझिए कि आप 100 सुसाइड हो रहे हैं तो 80% रीज़न कहीं ना कोई मेंटल इलनेस इन्वॉल्व होती है. 80% ऑफ द केसेस में. 20% ऑफ द केसेस में आप मेडिकल जो दूसरा अदर देन मेंटल कंडीशंस हैं और सोशो इकोनॉमिक बैकग्राउंड है. अब इन 80% ऑफ द मेंटल इलनेस में भी अगर आप कैटेगराइज करेंगे तो डिप्रेशन जो है ना सबसे मेजर रीज़न रहेगा कि किसी भी लड़के या लड़की, आदमी या औरत के सुसाइड करने के लिए.
और दूसरा रहेगा सब्सटेंस अब्यूज़। सब्सटेंस अब्यूज़ मतलब कोई आदमी किसी चीज़ का नशा करता है, तो नशे की हालत में उसको ये नहीं मालूम होता है कि उसके क्या एक्शंस हैं। तो हम लोग ये देखते हैं कि अगर कोई इंसान नशा करा हुआ है तो वैसे केसेस में भी कुछ परसेंटेज सुसाइड की तरफ जाते हैं। फिर एक स्मॉल पार्ट जो है ना जाता है साइकोसिस बोल के एक बीमारी होती है जिसको हम मेडिकली सिजोफ्रेनिया भी बोलते हैं। कोई सिजोफ्रेनिक इंडिविजुअल है या साइकोटिक इंडिविजुअल है तो उसको टच विथ रियलिटी जो है ना ख़त्म होती है, तो वहाँ पे भी हम जो है ना सुसाइड अटेम्प्ट देखने को मिलते हैं। पर्सनालिटी डिसऑर्डर्स में सुसाइड अटेम्प्ट्स देखने को मिलते हैं। तो बेसिकली सुसाइड अटेम्प्ट के बहुत सारे रीजंस हैं। मेडिकली जो समाज बोलता है लव फेलियर, लॉस इन बिजनेस, इसको देखने के बजाय हम डॉक्टर्स क्या देखते हैं, डिप्रेशन, सब्सटेंस अब्यूज, साइकोसिस, सिजोफ्रेनिया, ये जो मेजर रीजंस हैं जो रिफ्लेक्ट करते हैं बाद में। तो हमारे एज ए डॉक्टर हमारे देखने में जो है ना रीजंस हम मेडिकली आइडेंटिफाई जो करते हैं वो ये रीजंस की वजह से सुसाइड देखने को मिलता है। ನೋಡಿದ್ರಲ್ಲ ವೀಕ್ಷಕರೇ, ಸಾಕಷ್ಟು ಆತ್ಮಹತ್ಯೆಗೆ ಕೇವಲ ಒಂದೇ ಕಾರಣ ಅಲ್ಲ. ವಯಸ್ಕರಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರೀತಿ ಪ್ರೇಮದ ಮೂಡಿ ಇರ್ಬೋದು, ಕೌಟುಂಬಿಕ ಕಲಹ ಇರ್ಬೋದು, ವ್ಯಾಪಾರ ವ್ಯವಹಾರ ಇರ್ಬೋದು, ಸಾಕಷ್ಟು ಒಂದು ನೆಪಗಳು ಇದೆ ಆತ್ಮಹತ್ಯೆ. ಸರ್, ಈಗ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ ಅಂತ ಅಂದರೆ ಮುನ್ಸೂಚನೆಗಳು. ಸೊ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯ ಈಗ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾನೆ ಅಂದರೆ ಹಿಂದಿನ ದಿನ ಬೇರೆ ಇರ್ತಾನೆ, ಆ ದಿನ ಬೇರೆ ಇರ್ತಾನೆ. ಸೊ ಯಾವ ಥರ ಒಂದು ಮುನ್ಸೂಚನೆಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡ್ಬೋದು ಆ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ? ಯಾರಾದರೂ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಬಗ್ಗೆ ಯೋಚಿಸ್ತಿದ್ದಾನೆ ಅಂದ್ರೆ ಅವನು ಹಾವ ಭಾವ ಎಲ್ಲ ಬದಲಾಗುತ್ತದೆ. ಅವನು ತನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಜೊತೆ ಕಡಿಮೆ ಮಾತಾಡ್ತಾನೆ, ಫ್ಯಾಮಿಲಿ ಮೆಂಬರ್ಸ್ ಜೊತೆ ತುಂಬಾ ಕಡಿಮೆ ಶೇರ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಒಬ್ನೇ ಇರಕ್ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾನೆ, ಆದಷ್ಟು ಯಾರಿಗೂ ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ, ಒಬ್ನೇ ಒಂದು ರೂಮಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಅಳ್ತಾ ಇರಬಹುದು. ಓಕೆ, ಯಾರಾದ್ರೂ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಏನಾದ್ರು ಅಂದ್ರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಸಿಟ್ಟು ವ್ಯಕ್ತಪಡೋದು, ಈ ಥರನೂ ಆಗ್ಬಹುದು. ಅದಾದ್ಮೇಲೆ ಅವನು ठीक लाइक जैसा आप क्वेश्चन पूछ रहे हैं कि क्या चेंजेस होते हैं मैम, हाँ। तो सबसे पहले जैसा मैं बताया कि हमारा जो डॉक्टर्स का नज़रिया रहता है देखने का, वो आदमी के अंदर सबसे पहले एक होपलेसनेस बोल के एक सिम्टम आता है। तो वो आदमी आके डॉक्टर को नहीं बोलता कि मुझे होपलेस हुआ है, वो एक फीलिंग होती है, वो एक मन के अंदर का भाव होता है जिसको वो आदमी खुद जानना है और उसके जो क्लोज फ्रेंड्स है, उसके फैमिली मेम्बर्स है, उनको जो है ना ये आइडेंटिफाई होना बहुत ज़रूरी है। जो भी आदमी आत्महत्या करता है उसका बेसिक रीज़न ये है कि वो अब होपलेस हो गया है, वो अपनी लाइफ में होपफुल रहा ही नहीं। तो अब जब वो होपलेस हो गया तो उसका बिहेवियर आप देखेंगे कि वो दोस्तों से नहीं मिलेगा, वो अपने आप अकेले में रहेगा, पहले जैसा फ्रेंड्स में जाता था एंजॉय करता था वो छोड़ेगा। जैसा मैं बताया कि लोग देखते हैं कि एग्ज़ाम में फ़ेल हुआ इसलिए आत्महत्या करा, मगर उसका प्राइमरी रीज़न अगर आप देखो उसको होप ही नहीं है, मैं पढ़ के क्या करूँ, मैं लाइफ में आगे बढ़ के क्या करूँ। तो वो लड़का कॉलेज नहीं जाएगा, वो लड़के के दोस्त नहीं रहेंगे, वो लड़का जो है ना एग्ज़ाम बराबर नहीं देगा, तो एंड रिजल्ट जो है ना उसका फेलियर होगा। उसी तरीके से बिजनेसमैन है तो उसको होपलेस ही है, उसको होप ही नहीं है मैं बिज़नेस करके क्या करूं, मेरी लाइफ में कुछ अचीव ही नहीं है, तो वो दुकान को बराबर नहीं जाएगा, दुकान बराबर टाइम पे नहीं खोलेगा, बिज़नेस अच्छे मन से नहीं करेगा, तो इन रिटर्न उसका क्या होगा, बिज़नेस में फेलियर होगा। हमको क्या लगता है बिज़नेस में फेलियर हुआ इस वजह से सुसाइड अटेम्प्ट करा, जबकि मेडिकली उसके अंदर जो भाव, जो मन में जो चीज़ें चलते हैं वो डिप्रेशन, होपलेसनेस, लैक ऑफ इंटरेस्ट, ये तमाम चीज़ें चलने की वजह से एंड प्रोडक्ट ऐसा होता है। तो ये जो फीलिंग होते हैं कि होपलेसनेस, लैक ऑफ इंटरेस्ट, ये पेशेंट बोल नहीं सकता, ये एक्चुअली वो फीलिंग है जो उसके अतराफ़ के जो लोग हैं। अब मेरा बेस्ट फ्रेंड है तो मुझे आइडेंटिफाई करेगा, डॉक्टर इरफान आप पहले ऐसे नहीं थे, अब चेंज हो गए। एक एक्स पर्सन पहले यार तू बहुत मिलता था, बहुत एंजॉय करता था, अब जो है ना तू किसी से बात नहीं कर रहा, पार्टी में नहीं आ रहा, तेरे अंदर एक चेंज आ रहा है। तो ये जो फीलिंग है यूजुअली जो है ना हमारे सराउंडिंग, जो हमारे वेल विशर्स, हमारे फ्रेंड्स, हमारे फैमिली मेम्बर्स रहते हैं, वो लोग आइडेंटिफाई करते हैं। और जब वो लोग आइडेंटिफाई करते हैं तो ये जो जैसा वर्ल्ड सुसाइड प्रिवेंशन डे है, इसके माध्यम से हम वही बोलना चाह रहे हैं कि आप लोग जो अपने फ्रेंड्स में, फैमिली मेम्बर्स में अगर कोई चीज़ ऐसा बिहेवियरल चेंज आप आइडेंटिफाई करते हैं तो उस इंसान को आप एक साइकेट्रिक इवैल्यूएशन को लाइए।
साइकेट्रिक इवैल्यूएशन डॉक्टर साइकेट्रिस्ट करता है, तो वो इवैल्यूएशन में आपको मालूम हो जाएगा कि इसको सिर्फ काउंसलिंग की ज़रूरत है या और ट्रीटमेंट की ज़रूरत है। तो ये सिम्टम्स को आइडेंटिफाई होना बहुत ज़रूरी है। ಸರ್ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ನಾವು ಸರ್ ಹೇಳ್ದಂಗೆ ಈಗ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಆತ್ಮಹತ್ಯೆಯ ಮುನ್ಸೂಚನೆ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾದಂಗೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯ ಮನೆ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡ್ಬೋದಾ? ಅಂದರೆ ನಾವು ಹೇಳಿರೋ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ತಲೆಯಲ್ಲಿ ಆಲ್ರೆಡಿ ನಾನು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ಮನನ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ಸೊ ಅಂಥವ್ರ ಆಲೋಚನೆಯನ್ನು ನಾವು ಬದಲಾಯಿಸಬಹುದಾ? ಅವರು ಆ ಒಂದು ಜಗತ್ತು ಬಿಟ್ಟು ಇನ್ನೊಂದು ಜಗತ್ತಿಗೆ ಬರ್ತಾರಾ? ಮೊದಲು ಇದರಲ್ಲಿ ಏನಂದರೆ, ಯಾರಾದರೂ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡೋದು ನಮ್ಗೆ ಅನಿಸಿತು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸೋತ್ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಈ ಥರ ಆವಾಗಲೇ ಹೇಳ್ದಂಗೆ ಒಂದು ಸರ್ತಿ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ರೆ ಅದೆಲ್ಲೋ ಮಿಸ್ ಆಗಿ ಇನ್ನೊಂದು ಸರ್ತಿನೂ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ. ಸೊ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ಕುಟುಂಬಸ್ಥರಿಗಾಗಿರ್ಬೋದು, ಫ್ರೆಂಡ್ಸಿಗಾಗಿರ್ಬೋದು ಗೊತ್ತಾಗಿರುತ್ತೆ, ಮುಂಚೆನೆ ಒಂದ್ಸರ್ತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರು ಇವರು ಅಂತ. ಸೊ ಅಂತ ವ್ಯಕ್ತಿಯ ಮನ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡ್ಬೋದು. ಇಂಥ ಜನರು ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸೋತ್ ಹೋಗಿರ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಯಾರಾದರೂ ಕೈ ಕೊಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಮಾತಾಡೋಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಅವ್ರದ್ದು ಏನು ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನು ತ್ರಾಸಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಮೇನ್ ಏನಂದ್ರೆ ಮಾತಾಡ್ಬೇಕು. ಇವತ್ ನಾಳೆ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಅವ್ನು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಿದ್ದಾನೆ, ಹಂಗೆ ಮಾತಾಡಬಾರ್ದು, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಬಾರ್ದು, ಅದರಿಂದಾನೇ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಗ್ಬಹುದು ಆ ಥರ ಅಂತಾರೆ. ಆ ಥರ ಇಲ್ಲ. ಇವತ್ ನಾಳೆ ಯಾರಾದರೂ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಬಗ್ಗೆ ವ್ಯಕ್ತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಅವ್ರ ಜೊತೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ಮಾತಾಡಿ ಅವ್ರ ಏನು ಮನೋಭಾವನೆ ಇದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೋದು, ನೀವೇ ಆದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹನೆ ಮಾಡ್ಬೇಕು. ಇಲ್ಲ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಆದಷ್ಟು ನಿಮ್ಮ ಹತ್ತಿರದಲ್ಲಿರುವ ಮನೋವೈದ್ಯರಿಗೆ ತಲುಪಬೇಕು. ಅವರು ಕೌನ್ಸಿಲಿಂಗ್ ಅಂತ ಇರುತ್ತೆ, ಕೂತ್ಕೊಂಡು ಅವರು ಮತ್ತೆ ಸೈಕ್ಯಾಟ್ರಿಸ್ಟ್ ಮನೋವೈದ್ಯರು ಇಬ್ರು ಜೊತೆಗೆ ಕೂತು ಮಾತಾಡಿ ಅವ್ರ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅವ್ರ ಏನ್ ಕಾರಣ ಇದೆ, ಏನಾದ್ರೂ ಮಾನಸಿಕ ಕಾಯಿಲೆ ಇದೆನಾ ಇಲ್ಲ, ಅಥವಾ ಏನಾದ್ರೂ ತುಂಬಾ ಒತ್ತಡ ಇದೆ ಜೀವನದಲ್ಲಿ, ಯಾವ್ದಾದ್ರು ಏನಾದ್ರೂ ತ್ರಾಸಿದ್ರೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ಕೊಂಡು ಅದ್ರದ್ದು ಏನಾದ್ರೂ ಪರಿಹಾರ ನಾವು ಸೈಕ್ಯಾಟ್ರಿಸ್ಟ್ ಕೊಡ್ಬೋದು. ಇಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ಬೇಕಾಯ್ತಂತ ಅನ್ಸಿದ್ರೆ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೂಡ ಕೊಡ್ತೀವಿ. सर आप कुछ कहना चाहते हैं? जी, ये बहुत सेंसिटिव आप क्वेश्चन पूछे हैं मैम, कि किसी को अगर ये लक्षण देखने को मिलता है तो क्या करना चाहिए। यूजुअली कैसा होता है, हर आदमी का जो बिहेवियर होता है अपने बिहेवियर के हिसाब से उसको रिएक्ट करता है। अब कुछ लोग देखेंगे अरे हंसी में तेरे को कहीं का सुसाइड का ज़रूरत है चल बोल के उसको हंसी मजाक में कुछ लोग ले लेंगे। कुछ लोग क्या करेंगे, चल आज मूवी जाएंगे, होटल को जाएंगे। तो जो आदमी जिस तरीक़े का उसका पर्सनालिटी होता है वो पर्सनालिटी के हिसाब से उसको डील करने की कोशिश करता है। बट मैं आपके इस चैनल के माध्यम से एक चीज़ ये बताना चाह रहा हूँ कि जब कोई आदमी सुसाइड की बात करता है या इनडायरेक्ट सिग्नल्स दे रहा है सुसाइड के, तो हमारा यही उद्देश्य है, हमारा यही एक मेन एम है, और ये डे सेलिब्रेट करने का मकसद भी यही है कि उसको सीरियसली लीजिए। कई मर्तबा हम हंसी मजाक में दोस्तों को लेते हैं और वो चीज़ ठीक हो जाती है, गुड, बट यहाँ पे जब सुसाइड की बात आती है तो आपको थोड़ा सा सीरियस होना है। सीरियसली सोचिए कि ये दोस्त आपका ऐसा क्यों हाँ वक्तिया आप उसको उस हिसाब से बिहेव कर रहे हो, बट आपको उस आदमी, उस दोस्त को, उस रिलेटिव को आपको एक मर्तबा साइकियाट्रिस्ट या साइकोलॉजिस्ट के पास लेके आना है। ये सीरियसनेस आना ज़रूरी है। हम अगर अपनी पर्सनालिटी के हिसाब से फिर बाद में आप लोग देखेंगे एग्जाम्पल, अरे यार मेरे साथ मेरा दोस्त था, हम दोनों साथ में अभी चाय पिए, मैं उसका मूड बहुत अच्छा किया, वो जाके ऐसा करता मुझे पता ही नहीं था। अरे यार अभी थोड़ी देर पहले हम फ़ोन पे बात करें, मेरे को बोल रहा था, मैं ही उसका मूड जो है ना ऐसा अच्छा होगा, एलिवेट होगा बोला, बट आधे घंटे के बाद वो जाके सुसाइड अटेम्प्ट करा। ऐसे आपको सैकड़ों एग्जाम्पल मिलेंगे। तो ये जो इम्पोर्टेंट क्वेश्चन जो मैडम रेस करे हैं उसमें मैं सिर्फ यही मैसेज देना चाहूँगा कि कोई आदमी अगर डायरेक्टली या इनडायरेक्टली सुसाइड की बात करता है तो उसको सीरियसली लीजिए, और हम अपने बिहेवियर से उसको डील करने के बजाय मैं ये मैसेज दूंगा कि वो साइकियाट्रिस्ट या साइकोलॉजिस्ट की हेल्प लें। एक मर्तबा बात करने से कोई प्रॉब्लम नहीं है, कोई स्टिग्मा नहीं है। एक बार बात कर लें, इवैल्यूएट कर लें, तो हम 100% श्योर हो सकते हैं कि हम उसकी हेल्प कर रहे हैं।
ನೋಡಿದ್ರಲ್ಲ ವೀಕ್ಷಕರೇ, ಇರ್ಫಾನ್ ಸರ್ ಹೇಳ್ದಂಗೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವ ಮುನ್ಸೂಚನೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾದ್ರೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ ತಕ್ಷಣಕ್ಕೆ ಮನೋವೈದ್ಯರ ಹತ್ರ ತಗೊಂಡೋಗಿ ಆತನ ಮನ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಿ, ಒಂದು ಜೀವ ತುಂಬಾ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್, ಸೊ ಆ ಜೀವನ ಉಳಿಸುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಸಾಕಷ್ಟು ಸಲಹೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟರು. ಸೊ ಇದು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಆತ್ಮಹತ್ಯೆಗಳಿಗೆ ಮೊರೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಜನರು. ಸಮಸ್ಯೆಗೆ ಪರಿಹಾರ ಕಂಡುಕೊಳ್ಳದೆ ಒಂದು ಒತ್ತಡದ ಜೀವನದಲ್ಲಿ ಜನರು ಹೋಗ್ತಾ ಇರೋದೇ ಆತ್ಮಹತ್ಯೆಗೆ. ಸೊ ಇದನ್ನೆಲ್ಲ ನಾವುಗಳು ತಡೆಗಟ್ಟಬೇಕಾಗಿದೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯನ ಜೀವ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಆ ಜೀವವನ್ನ ನಾವು ರಕ್ಷಿಸೋಕ್ಕಾಗಿಯೇ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಇಂತಹದೊಂದು ಸಮಸ್ಯೆ ಎಲ್ಲಾದರೂ ಕಂಡು ಬಂದರೆ, ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ ಸರ್ಕಲ್ ಇರ್ಬೋದು, ಫ್ಯಾಮಿಲಿ ಮೆಂಬರ್ಸ್ ಇರ್ಬೋದು, ಯಾರಾದರೂ ಆಗಿದ್ದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಆ ಮುನ್ಸೂಚನೆಯನ್ನ ಕಂಡು ಬಂದಲ್ಲಿ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ ತಕ್ಷಣ ಆತನ ಮನ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಬೇಕು. ಮನೋವೈದ್ಯರ ಹತ್ರ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ಆತನ ಮನದಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಏನು ಸಮಸ್ಯೆಗೆ ಆತ ಗುರಿಯಾಗಿದ್ದಾನೆ, ಸೊ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಕ್ಲಾರಿಫೈ ಮಾಡಬೇಕು. ಆ ಒಂದು ಜೀವ ಉಳಿಸೋದು ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಮನುಷ್ಯನ ಗುಣ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಮಾತುಗಳನ್ನು ಸರ್ ಹೇಳಿದ್ರು. ಸರ್, ಈಗ ನಾವು ಕಂಡಂತೆ ವರ್ಲ್ಡ್ ವೈಡಲ್ಲಿ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಂಡವರ ಸಂಖ್ಯೆ ಎಷ್ಟು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು? ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಲೇಟೆಸ್ಟ್ ರಿಸರ್ಚ್ ಅಥವಾ ಸ್ಟ್ಯಾಟಿಸ್ಟಿಕ್ಸ್ ಪ್ರಕಾರ 7 ಲಕ್ಷ ಜನ ಆತ್ಮಹತ್ಯೆಗೆ ಬಲಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. 7 ಲಕ್ಷ, ಇದು ಸಣ್ಣ ನಂಬರ್ ಅಲ್ಲ. ಅದ ನೋಡಿದ್ರೆ ಭಾರತದಲ್ಲಿ 1.64 ರೈಟ್. ಭಾರತದಲ್ಲಿ 1.64 ಲ್ಯಾಕ್, ಸುಮಾರು 1.5 ಲಕ್ಷ ಜನ ಆತ್ಮಹತ್ಯೆಗೆ ಬಲಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರೆ ಮತ್ತೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಗಂಡ್ಮಕ್ಳು ಎರಡು ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಆಗಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ಬಹುದು, ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಿಗಿದೆ, 36.6% ಹೆಣ್ಮಕ್ಳು. ಆಮೇಲೆ ಪುರುಷರಲ್ಲಿ 26% ಇದೆ. ಈ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ಹೇಳಿದ್ರಿ ಸರ್, ಇದರಲ್ಲಿ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಆದವರು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಅಂತ. ಸೊ ವಯಸ್ಕರಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥವ್ರ ಅಥವಾ ಹೌಸ್ ವೈಫ್ ಆದಂತಕ್ಕಂಥವ್ರ, ಆಮೇಲೆ ಮನೆ ಯಜಮಾನಿ, ಸೊ ಅಂಥವ್ರಲ್ಲಿ ಯಾರ ಸಂಖ್ಯೆ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ? ಈಗ ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಕಾಲೇಜ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಇರ್ಬೋದು, ಉದ್ಯೋಗಸ್ಥೆ ಮಹಿಳೆ ಇರ್ಬೋದು, ಮನೆಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಮಹಿಳೆಯರಿರ್ಬೋದು, ಯಾರು ಈ ಒಂದು ತುಂಬಾ ಒತ್ತಡಕ್ಕೆ ಒಳಗಾಗಿ ಆತ್ಮಹತ್ಯೆಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ಕಾಮನ್ ಆಗಿ ಈಗ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋರು ಏನಂತಂದ್ರೆ 16 ಇಂದ 25-29 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ. ಸೊ ಈ ಏಜ್ ತುಂಬಾ ಒತ್ತಡ ಫೇಸ್ ಮಾಡ್ತದೆ ಅಂತ ಅನ್ಸುತ್ತೆ, ಸರಿನಾ? ಅದಾದ್ಮೇಲೆ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಬರೀ ವಿಶ್ವದಲ್ಲ, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೂ ತುಂಬಾ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಕರ್ನಾಟಕ ಈಗ ಭಾರತದಲ್ಲಿ 5ನೇ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿದೆ. ಸೊ ಭಾರತದಲ್ಲಿ 5ನೇ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಸುಮಾರು 13,000 ಜನ 2021 आत्महत्या ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. जैसा सर बोल रहे हैं मैम कि पूरे वर्ल्ड में हर साल 7 लाख लोग सुसाइड से मर रहे हैं. तो वर्ल्ड वाइड 7 लाख लोग, अगर मैं इसको एक्सप्लेन कर रहा हूँ तो हमारे अपने गुलबर्गा डिस्ट्रिक्ट की पॉपुलेशन 10 लाख है. आप एक अंदाज़ा लगाइए, हर साल 75% ऑफ गुलबर्गा की पॉपुलेशन सुसाइड करके मर रही है. ये बहुत शॉकिंग नंबर है. और सुसाइड है क्या? सुसाइड वो एक्ट है कि हम खुद से अपनी जान ले रहे, सेल्फ हार्म बिहेवियर. तो हम सुसाइड पे इसीलिए भी बात कर रहे हैं कि ये जो नंबर्स हैं, इंडिया वर्ल्ड वाइड में जो है ना 8th पोजीशन पे है, कर्नाटक पूरे इंडिया में 5th पोजीशन पे है. मतलब ये है कि हम ये नंबर्स को 100% कम कर सकते हैं. अगर एक कोई कार्डियोलॉजिस्ट है और कार्डियोलॉजिस्ट के सामने किसी को जो है ना हार्ट अटैक आया है, चेस्ट पेन, पैल्पिटेशन हो रहा है, तो उसके बचने के चांसेस 50% हैं. और अगर उसी एग्जाम्पल को मैं साइकियाट्रिस्ट और सुसाइड को लूँ कि हम अगर कहीं पे देख रहे हैं कि कोई सुसाइड की बात कर रहा है या सुसाइड अटेम्प्ट कर रहा है और हम अगर उसकी हेल्प करेंगे तो हम 100% उसकी लाइफ बचा सकते हैं. तो ये डिफरेंस है. एज ए कार्डियोलॉजिस्ट अगर हार्ट अटैक को जो है ना 50% बचाने के चांसेस हैं, तो सुसाइड करने वाले को हम बचाने के चांसेस 100% हैं. तो यहाँ पे जो जनरल पब्लिक है, हमारी सोसाइटी है, हमारी ये जिम्मेदारी बनती है कि हम ये लोगों को आइडेंटिफाई करें और हम इनकी हेल्प करें.
और क्यों हेल्प करें? क्योंकि जब हम किसी एक इंसान की जान बचाएंगे तो उसकी एक फैमिली को सपोर्ट होगा, वो एक प्रोडक्टिव इंसान हमारे नेशन के लिए एक प्रोडक्टिव बनेगा, और वो इंसान अगर सुसाइड से बच गया और आगे अपनी लाइफ में फ्लरिश करा और उन कितना कंट्रीब्यूट करेगा हमारे देश को, हमारे वर्ल्ड को, तो वो तो हम बता ही नहीं सकते। सिर्फ होपलेस होने की वजह से, लैक ऑफ इंटरेस्ट होने की वजह से कोई आदमी खुद से अपनी जान ले रहा है जो बचाया जा सकता है। और जो नंबर्स बोल रहे हैं, ये नंबर्स खाली सुन के छोड़ने के नंबर्स नहीं हैं। हम लोग जब अपनी स्टैटिस्टिक एज ए साइकेट्रिस्ट हर साल हम पब्लिकेशंस देखते हैं तो हमारे लिए बहुत शॉकिंग होता है कि इतने सारे लोगों की हम हेल्प कर सकते थे मगर हम हेल्प नहीं कर रहे। तो याद रखिए, जितनी ज़िम्मेदारी हम डॉक्टर्स की पेशेंट को बचाने की है, सुसाइड में हर उस आदमी की ज़िम्मेदारी है जो उसके अतराफ़ ये देखता है कि किसी को सुसाइड अटेम्प्ट किया है या सुसाइड की बात कर रहा है। और अगर हम उस एक आदमी की हेल्प करेंगे तो हम एक बहुत बड़ा चेंज लाएंगे इस नंबर में। ಇನ್ನೊಂದೇನು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅಂದರೆ ಸ್ಯೂಸೈಡ್ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದವರು 7 ಲಕ್ಷ ಜನ. ಆದರೆ ಇನ್ನೊಂದು ಆಶ್ಚರ್ಯವಾಗೋ ಮಾತೇನೆಂದರೆ 20 ಪಟ್ಟು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಜನ ಅಟೆಂಪ್ಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಇನ್ನೂ ಸಾವುಗೊಂಡಿಲ್ಲ, ಆದರೆ ಅಟೆಂಪ್ಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಅದು ಇನ್ನೂ ದೊಡ್ಡ ಮಾತ್ರಕ್ಕೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ದಟ್ ಈಸ್ ಅಲಾರ್ಮಿಂಗ್ ಸೈನ್. ಎಸ್. ಸೊ ಇಂಥದಕ್ಕೆ ಒಂದು ನೀವು ಹೇಳಿದ್ರಿ ಸರ್, ಸುಸೈಡ್ ಮಾಡ್ಕೊಂಡವ್ರಿಗಿಂತ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟವರೇ ಜಾಸ್ತಿ ಅಂತ. ಸೊ ಇಂಥವ್ರಿಗೆ ಚಿಕಿತ್ಸೆಗಳುಂಟಾ? ಯಾವ ಥರ ಚಿಕಿತ್ಸೆಗಳಿರ್ತವೆ? जैसा मैं स्टैटिस्टिक की बात कर रहा था, ये नंबर और आपको जो है इसके बारे में अवेयरनेस या इसकी सीरियसनेस जानना है तो आप ये जानिए कि हर 40 सेकंड में एक आदमी मरता है सुसाइड से। आज हम बात कर रहे हैं बीपी, शुगर, एड्स, कोरोना की। आपको जान के ताज्जुब होगा कि 4th कॉज जो है ना, लीडिंग कॉज जो है ना, सुसाइड है, डेथ का। तो ये बहुत डेंजर साइंस है। हम सब लोगों को सीरियस होना है और हम सब लोगों को ये जो अलार्मिंग साइंस है, हमारे अतराफ जो बिहेवियरल चेंज है, उसको आइडेंटिफाई करके साइकियाट्रिस्ट और साइकोलॉजिस्ट के पास लाना है। ಸರ್, ಈ ಥರ ಒಂದು ಕಾರಣಗಳಿಗೆ ಸರ್ ನೀವು ಹೇಳ್ದಂಗೆ ಸರ್ ಅವಾಗಲೇ ಸುಸೈಡ್ ಮಾಡ್ಕೊಂಡವ್ರಿಗಿಂತ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟವರೇ ಜಾಸ್ತಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ. ಸೊ ಅಂಥವರಿಗೆ ಒಂದು ಚಿಕಿತ್ಸೆಗಳು ಕೊಡ್ಬಹುದಾ? ಅದಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ಪರಿಹಾರ ಇದೆಯಾ? यस, ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ಬೋದಾ? यस। फर्स्ट एंड फॉरमोस्ट थिंग ट्रीटमेंट में मैडम ये होता है कि पेशेंट का इवैल्यूएशन होना। अगर आप मेरे पहले क्वेश्चन आप जो स्टार्ट किए थे वो देखेंगे कि सुसाइड आदमी करता क्यों है। मेंटल प्रॉब्लम की वजह से सुसाइड करता है, मेडिकल प्रॉब्लम की वजह से सुसाइड करता है, सोशो इकोनॉमिक रीजंस की वजह से सुसाइड करता है। तो साइकियाट्रिस्ट का काम अब जब इवैल्यूएशन होता है तो पहले हम वो फाइंड आउट करते हैं कि सुसाइड क्यों कर रहा है आदमी। अगर कोई सोशो इकोनॉमिक बैकग्राउंड है तो उसको काउंसलिंग के थ्रू जो है ना हम हेल्प करते हैं। और जैसा मैं आपको बताया 80% ऑफ द केसेस, अगर कोई आदमी 100 आदमी सुसाइड अटेम्प्ट कर रहे हैं तो 100 में से 80% लोग मेंटल इलनेस की वजह से सुसाइड करते हैं। अब जैसा मैं बताया, मेंटल इलनेस में डिप्रेशन है, सब्सटेंस अब्यूज़ है, सीजोफ्रेनिया है, बॉर्डरलाइन पर्सनालिटी डिसऑर्डर है। अब अगर हम इसको इवैल्यूएट करेंगे तो वहाँ पे भी फिर आएगा माइल्ड है, मॉडरेट है, सीवियर है। माइल्ड है तो हम काउंसलिंग से वो पेशेंट की हेल्प कर सकते हैं। मॉडरेट टू सीवियर केसेस में हम थोड़ा जो है ना मेडिसिन्स देंगे पेशेंट को, मेडिसिन्स दे के जो है ना उसको ये सब सिम्टम से जो है ना बाहर निकालेंगे। जहाँ पे हम ये देखते हैं कि सीवियर है, ये जहाँ पे हमको ये होगा कि रिस्क असेसमेंट, ये बंदे को अगर हम छोड़ेंगे तो ये कहीं ना कहीं 24 आवर्स या 48 आवर्स में जाके सुसाइड अटेम्प्ट करेगा। तो वैसे केसेस में हम हॉस्पिटलाइज भी करते हैं। हॉस्पिटलाइज करके उसका ट्रीटमेंट देख के एक मरतबा फिर साइकोलॉजिकल असेसमेंट से ये कंफर्म हो गया कि अब उसके सुसाइडल थॉट्स कम हो गए, फिर हम मेडिसिन दे के उसको घर पे जो है ना हम छोड़ते हैं। तो एक्चुअली ट्रीटमेंट प्रोफाइल जो है ना वेरी होता है पेशेंट के कंडीशन और पेशेंट के कॉजेस पे। ಸರ್, ಇವಾಗ ಸಾಕಷ್ಟು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ವಿ, ಕೌಟುಂಬಿಕ ಕಲಹ ಬಂದಾಗ ಗಂಡ ಎಲ್ಲ ಕುಡಿತದ ಚಟಕ್ಕೊಳಗಾದಾಗ, ಸೊ ಇಂತಹ ಕೇಸಸ್ಸಲ್ಲಿ ತಾಯಿ ತಾನೊಬ್ಬಳೇ ಮನೆ ಯಜಮಾನಿಯ ತಾನೊಬ್ಬಳೇ ತನ್ನ ಜೀವವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾರದೆ ಸಾಕಷ್ಟು ನೋಡಿದ್ದೀವಿ ಕೂಡ ನಾವು. ತನ್ನೊಂದಿಗೆ ತನ್ನ ಮಕ್ಕಳನ್ನು ತಗೊಂಡು ಆತ್ಮಹತ್ಯೆಗೆ ಶರಣಾಗ್ತಾಳೆ. ಸೊ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವೇನು ಹೇಳ್ತೀರಾ? ನಿಮ್ಮ ರಿಸರ್ಚ್ ಪ್ರಕಾರ ಇಂತಹ ಕೇಸಸ್ಗಳು ಎಷ್ಟಿದೆ ಭಾರತದಲ್ಲಿ?
एज सच हम आपको वो नंबर तो नहीं देंगे, बट एज एंड व्हेन न्यूज़ पे जो है ना आप वो रिपोर्ट्स देखते हैं मैम, दिस इज़ नॉट रिलेटेड टू मेंटल इलनेस, दिस इज़ नॉट रिलेटेड टू मेडिकल इलनेस, दिस इज़ सोशो इकोनॉमिक कॉज। तो अब यहाँ पे जैसा आप एक एग्जांपल बोले कि हस्बैंड शराब पी के आ रहा है, हस्बैंड शराब पीने की वजह से वाइफ को स्ट्रेस हो रहा है, वाइफ अपने आप भी सुसाइड अटेम्प्ट कर रही है और अपने बच्चों को भी मार रही है, तो ये प्रॉब्लम हो गई सोसाइटी की। तो इसीलिए जो है ना आप देखेंगे कि कई सारे रिलीजियस प्रैक्टिसेस में अल्कोहल को जो है ना बैन किया हुआ है। तो जहाँ पे जिस रिलीजन में जो है ना अल्कोहल प्रमोट होता है वहाँ पे ये केसेस ज़्यादा देखने को मिलते हैं। उसी तरीके से अब हमारी गवर्नमेंट क्या करती है, हर स्टेट में जैसा गुजरात है जहाँ पे जो है ना शराब बैन है, गोवा है जहाँ पे शराब जो है ना लीगलाइज्ड है। बिजनेस पॉइंट ऑफ व्यू नहीं सोच के अगर हम साइकेट्रिक पॉइंट ऑफ व्यू देखेंगे तो आपको ये केसेस गुजरात में कम मिलेंगे, क्योंकि वहाँ पे शराब का इंटेक ही जो है ना बंद है। तो दूसरे तो यहाँ पे जो सोशो इकोनॉमिक हमारे पॉलिसीज़ हैं, तो वहाँ हमारी गवर्नमेंट पॉलिसीज़ जो है ना आना चाहिए। और ये जो सोशो इकोनॉमिक चीज़ों को अफेक्ट हो रहा है, जिसको हम बोलेंगे मास सुसाइड सिर्फ शराब की वजह से नहीं होता, फाइनेंशियल इश्यूज़ होते हैं उसकी वजह से होता है, या समाज में जो है ना कोई एक फैमिली का बहिष्कार होता है। आज भी हम जो है ना, इंडिया इज़ ए डेवलपिंग कंट्री, अभी हम डेवलपिंग कंट्री में हैं, हमारे पास रूरल पॉपुलेशन बहुत ज़्यादा है, अभी भी हमारे पास जाति धर्म ये सब को लेके जो है ना बहुत ज़्यादा डिफरेंशिएशन है, एजुकेशन को अभी उतनी इम्पोर्टेंस नहीं है। तो कई जगह पे आप रूरल एरिया में देखेंगे कि कहीं पे सामाजिक बहिष्कार हो रहा है, कहीं पे जो है ना मन में ये आता है कि हमारे आत्मसम्मान को ठेस पहुंची, तो वहाँ पे पूरी की पूरी फैमिली जो है ना एक मास सुसाइड की तरफ जाती है। तो अभी भी ये जो मॉरल चीज़ें जो हमारे एजुकेशन से दूर होने की वजह से इम्पोर्टेंस बनी हुई है, ये भी एक रीज़न है सोशो इकोनॉमिक जो है ना सुसाइड के लिए। और इसको हम कैसे तोड़ सकते हैं, मुझे एज ए साइकियाट्रिस्ट मुझे ये लगता है कि दो अगर हम स्टेप्स लेंगे तो ये कारण को हम सबसाइड करेंगे। फर्स्ट है एजुकेशन और सेकंड है गवर्नमेंट पॉलिसीज़। अगर ये दोनों चीज़ें हमारे समाज में आएंगे तो सोशो इकोनॉमिक रीजन्स फॉर सुसाइड भी जो है ना उसमें ड्रास्टिक चेंज आएगा। ಸರ್, ಇಂತಹ ಒಂದು ಮಾನಸಿಕ ಖಿನ್ನತೆಗೆ ಒಳಗಾದ ತಾಯಂದಿರಿಗೆ ತಮ್ಮ ಜೊತೆ ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನ ಜೀವ ಕಳ್ಕೊಳ್ಳೋಂತಹ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ, ಸೊ ಅಂಥವರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಸಜೆಷನ್ ಏನು? मैम देखिए, सजेशन अगेन क्या हो जाएगा, एक बहुत ब्रॉडर एस्पेक्ट में मैं किसी एक इंसान के लिए हम सजेशंस दे सकते हैं। अब यहाँ पे यूजुअली क्या होता है, साइकियाट्री या साइकियाट्रिक प्रॉब्लम्स हर इंडिविजुअल के साथ वेरी होता है। एक अगर मैं एग्जांपल लूँ, फॉर एग्जांपल जैसे आप बोले कि हस्बैंड शराब पी रहा है, शराब से तंग हुआ के उसकी वाइफ और वो अपने बच्चों के साथ, यही एग्जांपल के लिए अगर हम सजेशन देखेंगे तो हम ये बोलेंगे कि वो हस्बैंड को आप पहले साइकियाट्रिस्ट के पास लाओ और शराब की आदत छुड़ाओ। अब वो एजुकेशन ही नहीं है हमारे इसमें, शराब की आदत भी छूटती है क्या साहब? हमको क्या मालूम है, बोला तो कोई आदमी अगर एक बार शराब का आदी है तो हमेशा के लिए शराब का आदी है। शराब की आदत के लिए भी ट्रीटमेंट है क्या? यस, शराब गांजा चरस ऐसा कोई भी किसी भी चीज़ का लत है, जुआ मोबाइल एडिक्शन, ये सब चीज़ों का ट्रीटमेंट और ये सब चीज़ों का सल्यूशन साइकियाट्रिस्ट के पास है। तो उस औरत को अगर ये मालूम हो जाए कि मेरा हस्बैंड जो शराब पीता है ये शराब की आदत छोड़ सकता है और उसके लिए दवाई अवेलेबल है, तो जैसे ही वो ट्रीटमेंट करेगी तो ट्रीटमेंट होने के बाद उसका फाइनेंशियल स्टेटस अच्छा हो जाएगा, हस्बैंड वाइफ में रिलेशंस अच्छे हो जाएंगे, तो सुसाइड होने के, वो ख़ुद के सुसाइडल थॉट्स आने और बच्चों को मास सुसाइड करने के चांसेस जो है ना इस केस में जो है ना कम हो जाएंगे। तो जैसा मैं बताया, एजुकेशन हर प्रॉब्लम को, अब वो औरत को शायद ऐसा लगने लगा है कि मेरी लाइफ में कुछ भी नहीं है, फाइनेंशियल इश्यूज़ हैं, हस्बैंड कमाता नहीं है, शराब पी के आता है, मेरे बच्चों का फ्यूचर क्या है। उसको क्या लगा शायद कि मैं मर के जाऊंगी तो ही इसका सल्यूशन है। इसका सल्यूशन जैसा मैं बताया आप बहुत सारे हैं, ये आप
अपने फैमिली में या अगर गांव में हैं, आप जो है ना गांव वालों को बिठा के अपने हस्बैंड के जो है ना आप बात कर सकते हैं। वो गांव वाले या वहाँ के लोग जो है ना साइकियाट्रिस्ट के पास जो है ना हेल्प ले सकते हैं। और ज़रूरी नहीं है कि हर जगह साइकियाट्रिस्ट जो है ना अवेलेबल हो। एक गवर्नमेंट बहुत अच्छा इनिशिएटिव ली है, टेलीमानसा बोल के एक नंबर है 14416 जो टोल फ्री नंबर है। कोई भी आदमी कहीं पे भी रूरल एरिया में बैठा हुआ है, ये नंबर टोल फ्री ऑफ कॉस्ट डायल करिए। 24/7 अब गवर्नमेंट आपको जो है ना हेल्प कर रही है, ना सिर्फ सुसाइड के लिए बल्कि हर मेडिकल और मेंटल इलनेस के जो है ना हेल्प के लिए। तो आप इसकी हेल्प लेके जो है ना आप अपना प्रॉब्लम को जो है ना सॉल्व कर सकते हैं। ಓಕೆ ಸರ್, ಇವಾಗ ಮಾನಸಿಕ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ಹೆಂಗೆ ಪಡಿಬೇಕು, ಇನ್ನೊಬ್ಬರ ಹತ್ರ ಸಹಾಯ ಹೆಂಗೆ ಪಡಿಬೇಕು? ಯಾಕಂದರೆ ಆ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿಯ ಮೈಂಡ್ ಫುಲ್ಲಿ ಬ್ಲ್ಯಾಂಕ್ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ. ಸೊ ಅವರು ಇನ್ನೊಬ್ಬರ ಹತ್ರ ಯಾವ ಥರ ಒಂದು ಸಹಾಯ ಪಡೆದುಕೊಳ್ಬೋದು? ಸರ್ ಹೇಳಿದಾಗೆ ಈಗ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆಫ್ ಕರ್ನಾಟಕ ಆಗಲಿ ನ್ಯಾಷನಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಈಗ ಒಂದು ನಂಬರ್ ಇದೆ, ಟೆಲಿಮಾನಸ ನಂಬರ್ ಅಂತ ಇದೆ. ಇದು ಟೋಲ್ ಫ್ರೀ ನಂಬರ್. ಯಾರು ಅದಕ್ಕೆ ಕಾಲ್ ಮಾಡಬಹುದು. ನಿಮ್ಗೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಅದಕ್ಕೆ ಕಾಲ್ ಮಾಡಬೇಕು. ಆ ನಂಬರ್ 14416 ಇದನ್ನು ಕಾಲ್ ಮಾಡಿದರೆ ಅವರು ನಿಮ್ಗೆ ಏನಾದರೂ ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಇಲ್ಲ ಸರ್ ಕಾಲ್ ಮಾಡಿದ ಮೇಲೂ ನಮ್ಗೆ ಇನ್ನೂ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿರೋ ಚಿಕಿತ್ಸೆ ಬೇಕಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಎಲ್ಲರೂ ಆದಷ್ಟು ಹತ್ತಿರವಾಗಿರುವ ಮನೋವೈದ್ಯಕರ ಹತ್ರ ಹೋಗಬೇಕು. ಇಲ್ಲ ಸರ್ ನಮ್ಮ ಊರಲ್ಲಿ ಮನೋವೈದ್ಯಕರು ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಅವ್ರು ನಿಯರೆಸ್ಟ್ ಸಣ್ಣ ಯಾವುದಾದ್ರು ಹಾಸ್ಪಿಟ್ಲ್ ಇರುತ್ತೆ, PHC ಅಂತಂತೀವಿ, CHC ಅಂತಂತೀವಿ, ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮನೋವೈದ್ಯಕರು ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. 1 ತಿಂಗಳಿಗೆ ವಿಸಿಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅಲ್ಲಿ ಅವಾಗ ಅವ್ರು ಬಂದು ನಮ್ಮ ಹತ್ರ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ತೊಗೊಳ್ಬೋದು. ಓಕೆ ಸರ್, ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್. ನಮ್ಮ ಒಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿ ಸಾಕಷ್ಟು ಒಂದು ಸಲಹೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟರೆ. ಸೊ ನೋಡಿದ್ರಲ್ಲ ವೀಕ್ಷಕರೇ, ಆತ್ಮಹತ್ಯೆಗೆ ಒಂದೇ ಕಾರಣ ಅಲ್ಲ, ಸಾಕಷ್ಟು ಕಾರಣಗಳಿವೆ. ಯಾಕೆ ಈ ಜನರು ಒಂದು ತಿಳುವಳಿಕೆ ಮೂಲಕ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ದೇ ಸಡನ್ನಾಗಿ ತಗೊಳ್ಳೋ ಡಿಸಿಷನ್ನೇ ಆತ್ಮಹತ್ಯೆ. ಸೊ ಇದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ತಡಿಬೇಕಾಗಿದೆ. ಸಾಕಷ್ಟು ಒಂದು ಸಲಹೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟರು. ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕಂಡು ಬಂದರೆ ಅಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಯ ಮನೋಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಿ ಮನೋವೈದ್ಯರ ಹತ್ರ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ. ಈಗ ಸಾಕಷ್ಟು ಕುಟುಂಬ ಕಲಹಗಳು ಬಂದಿವೆ. ಕುಟುಂಬ ಕಲಹದಲ್ಲಿ ನೋಡಬೇಕಾದ್ರೆ ಗೃಹಿಣಿಯಾದವಳು ತನ್ನ ಮಕ್ಕಳೊಂದಿಗೆ ಸಹ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾಳೆ. ಸೊ ಇದನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ಮಹಿಳೆಯರು ಅರ್ಥಕೊಳ್ಬೇಕು. ಸಾಕಷ್ಟು ಸರ್ಕಾರ ಸವಲತ್ತು ಕೊಟ್ಟಿದೆ. ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೆ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಒಂದೇ ಕಾರಣ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮ ಜೀವ ತುಂಬ ಅಮೂಲ್ಯವಾದದ್ದು. ಯಾಕಂದರೆ ಭೂಮಿಗೆ ಬಂದ ಮೇಲೆ ನಾವು ಸಾಧಿಸಬೇಕು, ಎಲ್ಲರ ಹತ್ರ ಇರಬೇಕು, ಎಲ್ಲ ಜನರ ಹತ್ರ ಬೆರಿಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಕಾರಣಕ್ಕೆ ನೀವು ಬದುಕಲೇಬೇಕು. ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಒಂದೇ ಕಾರಣ ಅಲ್ಲ, ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೂ ಸೊಲ್ಯೂಷನ್ನ ಹುಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೂ ಒಂದು ಉತ್ತಮವಾದ ಸಂದರ್ಶನಗಾರರು ಇರ್ತಾರೆ, ಮನೋವೈದ್ಯರ ಹತ್ರ ಹೋಗಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಈ ಒಂದು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಯಾರು ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಭಾವನೆಯಲ್ಲಿ ತಂದುಕೊಳ್ಬೇಡಿ. ಯಾಕೆಂದರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಒಂದು ಕಾರಣಕ್ಕೆ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ರಶ್ನೆಗೂ ಉತ್ತರ ಇರುತ್ತೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಾಯಿಲೆಗೆ ಒಬ್ಬ ವೈದ್ಯರು ಇರ್ತಾರೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ನಿಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಒಬ್ಬರು ಪರಿಹಾರಕಾರರಿರ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದೊಂದಿಗೆ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಹಾಜರಾಗ್ತೀನಿ. ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಆನ್ ಸ್ಪಾಟ್ ನ್ಯೂಸ್. ಇದು ಕ್ಷಿಪ್ರ, ನಿಖರ, ನೇರ.